मशीन. आता आजपासून कपडे हाताने धुवायचे मशीनमध्ये. दादाचा फोटो काढून घ्यायचा. अरे खरंच ना, अरे त्यांना स्टेटस टाकायला. दर मी राहतेच आहे. फायनली आमचं वॉशिंग मशीन आता घरी चाललंय. घ्यायचा प्लॅन नव्हता, फक्त बघायला आलो होतं. मला माहित होतं पण आपण घेऊनच जाऊ. कलर पण भारी. आपण फ्रीज घेताना पण अशाच कलरचं घेऊ, म्हणजे सगळं एकसारखं. हां मॅचिंग. लिक्विडच वापरू आपण. हां ते घेऊन जाऊ ना लिक्विड. मला माहित होतं बरोबर बसणार आहे गाडी. मला पण माहित होतं. म्हटलं त्या साईडला घेतलं तर मी मागं बसलं. ऐका ना दादू, तू म्हटलं दा मीच उतरले. उघडला ना दरवाजा. आता जे उघडला गुतले. लगेच नको लावू आता. आमचे एक मेंबर बसायचं बाकी. मी चाललोय आता. आमचं शिवणचं सामान घ्यायचं आहे, पार्लरचं पण सामान घ्यायचं आहे. तिकडं मशीन टाकलं गाडीमध्ये. मम्मी डायरेक्ट पाठीमागं गेली. डायरेक्ट पाठीमागच्या सीटावर गेली. आम्ही एवढ्या ठिकाणी वरून येतो तरी रोड मस्ती नाही. माझ्या लक्षात नाही राहत, दादाच्या लक्षात नाही राहत रस्ते. कोणत्या रस्त्याने आलो आम्ही ते. आम्ही आलो आता सरांच्या शॉपला. इकडे ना ते वॅक्सचे डब्बे ते घेतले. चला करा बिल. देऊ द्या पैसे तुम्हाला. नाही ए ऐक ना, ते दे पैसे नको देऊ. ते आयब्रोला नाही का पावडर स्पंज दे. हां नाही का लावतो आपण गालाला. ते नको, ते आहे ते नको, ते दुसरे पाहून. हां तेच. अजून काही घ्यायचं नाही मम्मी, नाही तर घरी गेल्यावर आठवत. आम्हाला घरी गेले आठवत आलं. आम्हाला आता बिर्याणी खायला जायचं. सर नाही आहे. सर असते तर सरांकडून पार्टी घेतली असते. सरांनी आपल्याकडून घेतली असती सर्व. हां वॉशिंग मशीन घेतलं ना आता. मग सर म्हणजे तुम्ही द्या मला. दादूनी ना आता वडे आणले. 2 वाजले आता. इतकी भूक लागली आहे. हां परत घरी गेल्या काम आहे ब्राईट. पाण्याची बाटली गरम आहे ना लई. नाही एवढं मम्मीला पावडा आणला ना. ब्रेड. हां मिरची देऊ मम्मी. 2 वाजले. एवढी भूक लागून गेली. हां डायनिंग टेबल झालं मम्मीचं. पडन. घरी यायचे पेपर. अजून एक बरं का एक्स्ट्रा. फायनली आम्ही चाललोय आता घरी. तर आम्ही ना नाश्ता केला तेव्हा बरं वाटलं, नाही तर इतकी भूक लागली होती पोटामध्ये. इतकं कसं तरी होत होतं. आता घरी गेले आम्हाला लगेच काम आहे. कस्टमरचे एवढे फोन येत होते आम्हाला ना. तर आता घरी गेलो सगळे सोबतच कस्टमर येतील. नदीला पाणी वाढलं. पाऊस सारखा चालू आहे त्याच्यामुळं. नाही तर किती खाली पाणी होतं ना. पाण्याचा कलर डायरेक्ट वेगळा दिसतोय. ते चिखल आणि ते. कधी या पुलावर पाणी येत असं का ग मम्मी? का नाही पोर आल्यावर ना. बंधाऱ्यावर असंच दिसायचं. बंधाऱ्याच्या आजू याच्यावरती पाणी होतं का. मी बसली आता ब्लाऊज शिवायला. घरी आल्या मी पार्लर आवरून घेतलं. आता ब्राईट पण येणार आहे त्याच्यामुळं झाडून घेतलं. सकाळी वेळच नाही भेटला. आता मस्त ऊन पडलंय बाहेर. सकाळी किती हे होतं ग पाऊस. कात्री नेले नाही आज आपण. हा ना कातर घरीच राहून गेली. धार द्यायला न्यायची होती. दोन्ही पण. मला आरी वर्कचं करायचं थोडंसंच राहिलंय. ते होऊन जाईन आता थोड्या वेळाने करू. हां दोघी असल्या का पटपट होतं. हां मदत करायला. उद्या द्यायचे ब्लाऊज. 4 ब्लाऊज द्यायचे उद्या संध्याकाळी.
इकडे ना आता ब्राईड पण आलेली होती फेशियलसाठी. तर मी फेशियल करत होते आणि वॅक्स आणि ते त्यांचं कालच झालेलं होतं, कारण काल मला ना व्हिडिओ घ्यायला वेळच नव्हता भेटला. पार्लरमध्ये ना खूप गर्दी होती त्याच्यामुळे. आणि मला एक कमेंट पण आली होती की फेशियल विषयी माहिती सांगा. तर आप फेशियल केल्याने ना आपली स्किन मेंटेन राहते आणि फेशियलचे साईड इफेक्ट काहीच नाही जर आपण आहे ना प्रोडक्ट चांगले वापरले तर. आणि तुम्हाला जर ब्लीच करायची सवय नसेल तर आणि स्किन सेन्सिटिव्ह असेल तर ब्लीच नाही करायचं, फेशियलच करायचं. आणि ब्राईडने ना नवीन फाउंडेशन आणलेले होते तर ते यूज करून बघत होतो आम्ही कोणत्या फाउंडेशनचा चांगला बेस बसतो. आपल्या पण फाउंडेशनचा बेस आहे ना एका साईडने करून बघितला आणि त्यांच्या पण फाउंडेशनचा, कारण ऐन वेळेस नको काही प्रॉब्लेम, त्याच्यामुळे ना आम्ही आधीच यूज करून बघितलं. पण आम्हाला सगळ्यांना आहे ना मी जे प्रॉडक्टनी मेकअप करते ना ब्राईडचा त्याचाच बेस आहे ना बेस्ट वाटला, त्याच्यामुळे ना आम्ही तेच प्रॉडक्ट यूज करणार होतो जो आपण ब्रायडल मेकअप करतो ते. आणि ब्राईडची स्किन आहे ना ती पण छान होती कारण पिंपल्स वगैरे नव्हते. फायनली आमचं आता वॉशिंग मशीन घरात येत आहे. कस्टमर झाल्यानंतर 7 वाजले, आता त्यावर गाडीतच होत होते. तर पूजा करायची आम्हाला. फुलं ठेवलेत त्या ताटामध्ये. बाई मला आरीवर्कचा ब्लाऊज पहिले करावं लागेल, उद्या द्यायचं आहे मला. हळदीचं हळद टाक, ते ठेव डायरेक्ट, हे ठेव खोलून. कोणची वॉटर वापरायची आपल्याला घ्यावं लागतं ते लिक्विड त्याला. त्यांनी सांगितलं ना असं दुसरं केमिकल वापरायचं नाही. ब्लॅक एचवर त्यांनी त्यांचा नंबर वगैरे त्याचा एक फोटो काढून टाका. नाही पुस्तकाचं पण राहिले आपले. त्याचं काही कामच नाही पण नाही फोटो काढून ठेवा. सगळ्यात बरे माझ्या आठवणीची मशीन त्याची जपून ठेवली नाही. काय झालं काय तू काढाय जाऊ दे. ओके ओके काय विषय नाही. लाईट बिलचं मेंटेनन्स वगैरे ओके. कुठे गेले दुसरं काय दुसरं ठेवलं मध्ये ए पुढलं काहीच कळत नाही बरं का. हे पोरगं फार सगळी माहिती फार हे करू राहिलं. मी सगळं वाचत असतो. हे मानक घेऊन राहू मानक घेऊन दादा दरवाजा आहे ना ओपन नाही ठेवतो साखर. नाही मी आता करते ब्लाऊजला आरीवर्क. मम्मी पण ब्लाऊज शिवते. आताच आमचे कस्टमर झाले सगळे, मग करायला बसले. थोडंसंच राहिले अजून, बाईला पण करायचं. मी म्हणते थोडंसंच राहिलं. दादींना मदत केली तर पटकन